गुड मॉर्निंग मित्र हो, पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या दिवसाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने घेणार आहोत आणि आजचा आपला दौरा आहे रत्नागिरी ते मालवण। तर चला आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि आपला पुढचा प्रवास सुरू करू। हे आहे एंट्रन्स गणपतीपुळे गणपती बाप्पाच्या मंदिराचं। गणपती बाप्पाला आवडणारा जास्वंदीचा हार आपण घेतलेला आहे। थोडासा मस्का मारू गणपती बाप्पाला, आपली टूर चांगली होऊ दे। आणि हे असे बॅरिकेड्स लावलेले आहेत। जेव्हा सीझन असतं त्या सीझनच्या वेळेला गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर मोठ्या रांगा लागतात, तर हे बॅरिकेड्स लावलेले आहेत त्यासाठी। हे मूळ मंदिर आहे। अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे खांबांवर। सकाळी आपण लवकर आलो आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे आणि असा काहीसा परिसर आहे गणपती बाप्पाच्या मंदिराचा अवतीभोवती। बाप्पाच्या गर्भगृहामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, फोटोग्राफी पण अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण बाहेरूनच हे शूट करतोय। बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आणि आता आपल्याला पुढच्या प्रवासाला लागायचं आहे। तर आपली पूर्ण तयारी झालेली आहे पुढच्या प्रवासाला। काल रात्री थोडा उशीरच झाला गणपतीपुळेला पोचायला आणि हे छोटंसं होमस्टे आहे, तुम्हाला रूम टूर देतो मी। असा काहीसा बाहेरचा परिसर आहे। आपली बाईक तिकडे आहे। इथून आत आलं की हा एक छोटीशी रूम आहे, बेड आहे, टीव्ही सुद्धा आहे, ते हात धुवायला वॉश बेसिन आणि हे टॉयलेट बाथरूम। ओके, तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। आणि प्रवासाला सुरुवात करायची आहे, आपण आहोत गणपतीपुळेमध्ये। गणपती बाप्पा मोरया। तर या बिल्डिंगमध्ये आपल्याला ग्राउंड फ्लोअरमध्ये आपण राहिलो होतो आणि आपली बाईक रेडी झालेली आहे पुढच्या प्रवासाला।
चला तर आपण आपला पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. थोडासा उशीरच झाला. साधारण 8:30चं टार्गेट ठेवलं होतं मालवणला निघण्यासाठी. पण ठीक आहे, 1 तास आपण कुठेतरी ॲडजस्ट करू. या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे सरळ गेल्यावर, आणि त्या बाजूला आता नो एंट्री हा वन वे केलेला आहे. बरीचशी मंडळी समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊन रिटर्न चाललेली आहेत. चंडिका मातेचं मंदिर आहे गणपतीपुळेचं. गणपतीपुळेला स्टे ऑप्शन्स भरपूर आहेत, आणि हा मालगुंड पूल सुंदर दिसतोय. तर तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा जवळजवळ 1 किलोमीटरच्या आधीच रूम पाहिजे का तुमच्या जवळ येतात, आणि इकडे आत आल्यानंतर तर आणखी. एक 1000 पासून सुरुवात होते रूमची, पण आपण निगोशिएट करायचं. मी जी रूम आता घेतली ती थोडीशी निगोशिएशन करून, मला ऍक्च्युली 800 रुपये सांगितले होते, तर मी थोडं निगोशिएट केलं, तर त्यांनी 600 रुपयाला दिली. 600 रुपये वन नाईट साठी ओके आहेत, वरती आहेत. हे बघ, इकडे समर्थ होमस्टे, नाश्ता, लंच होम. आणि खेड डेपोची एसटी आपल्या पुढे चाललेली आहे. हे पारंपरिक जुनं घर. पण काही म्हणा, या रस्त्याला ही एसटीच शोभते, बाकी कोणतीही गाडी घेऊन जा ती बघायला एवढी मजा येत नाही. पण जेव्हा एसटी अशा रस्त्याने जाते ती काही खुलूनच दिसते. रात्री आपण आलो तेव्हा काहीच कळलं नाही. हा समुद्र किनारा बघा काय सुंदर दिसतोय. हा संपूर्ण रस्ता खाली गणपतीपुळे पर्यंत आहे ना, पूर्ण समुद्र किनाऱ्यापासूनच आहे. या जागेचं नाव आहे तिवरी बंदर.
त्या टोकाला गणपतीपुळ्याचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर. हा आहे वरवडे पूल. आणि तो आहे कोळीवाडा. किती जवळ आहे बघा ना तिकडे. आणि कोळी बांधवांनी आपल्या नौका शाकारून ठेवलेल्या आहेत. चला कोकणातलं हे पारंपरिक मंदिर आहे. अशी मंदिरं हल्ली खूप कमी प्रमाणात दिसतात बघायला. सुंदर मंदिर आहे. तर आपण गणपती मंदिराच्या इकडून बाहेर पडलो ना, तेव्हा आपण चुकून लेफ्टला गेलो आणि ते मालगुंड नावाचं गाव आहे ना, तिकडे गेलो. खर तर हा रस्ता आहे. रत्नागिरी 20 किलोमीटर, कोल्हापूर 160, रत्नागिरी, चाफे. आपल्याला इथून उजव्या बाजूला जायचंय, निवळी, मार्लेश्वर, चिपळूण. हे बंगलो सगळे सी फेसिंग आहेत. पूर्ण समुद्र किनाऱ्यावरूनच हा पूर्ण जो रस्ता आहे. व्ह्यू पॉइंट आहे सुंदर. संपूर्ण रस्ता समुद्र किनाऱ्यावरूनच आहे. काय व्ह्यू आहे बघा. इकडे तर ड्रोन शॉट बनता है.
असला हेअरपिन टर्न होता. आपण गणपतीपुळे पासून पुढे आलेलो आहोत. आता याच्या पुढे येणार तो आरेवारे बीच येईल रत्नागिरीचा. विंड प्रेशर भयंकर आहे. हवा अगदी जोरदार आहे. काय सुंदर नजारा आहे बघा. या गळीतून आपण आलो आणि हे समोरचं दृश्य बघा काय सुंदर आहे. सरळ समोर समुद्र दिसतोय. हा कादिर भाटीचा पूल आहे. नदी आहे कोणती तरी, नाव नाही माहिती. ती खाली तिकडे जाऊन समुद्राला मिळते. मुंबई गोवा हायवे पेक्षा भारी आहे रस्ता. एकदम गुळगुळीत मस्त आणि डांबरी असल्यामुळे गाडीला जरा पण व्हायब्रेशन नाही आहे. नाहीतर मुंबई गोवा हायवे आता जो बनवलाय ना कॉन्क्रीटचा, त्याच्यावरून गाडी चालवताना तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी तो अनइव्हन आहे. खूप खूप पंप्स येतात त्याच्यावर. आपण आता वारे बीचला पोहोचलो आहोत. रत्नागिरीतले आरेवारे बीच म्हणतात ना, त्यातला हा वारे बीच. एक राऊंड मारून येऊया फक्त. माडाची झाडं बघा किती आहेत आणि त्यातून रस्ता काढलेला आहे. वाव, स्वामी राज. छान आहे घर छोटस. तर हा आहे वारे बीच. वारे बीच आता पुढे आहे. तर वारे बीच कडून आपण आता पुढे चाललो आरे बीचला. आणि इथलं ही दृश्य तसंच आहे. इथला पण सीन बघा सुंदर आहे. हा इकडे डोंगर आणि खाली समुद्र. इकडे व्ह्यू पॉइंट आहे. हा आहे आरेवारे पूल. हवेचा जोर खूप जास्त आहे, त्यामुळे आता इथे ड्रोन उडवणं थोडंसं रिस्की आहे. त्यामुळे आपण फक्त इकडे थोडीशी व्हिडिओ शूटिंगच करू. पाणी बघा एकदम क्लीन आहे.
चला, ब्रिज वरून आपण निघालो आहोत. आणि हा आहे आरे बीच. बीच वर तिकडूनच जायला होता रस्ता, तर आपण आता बीच वर जात नाही आहोत. त्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. वाजले आहेत 11:30. मी सकाळी ऍक्च्युली ब्रेकफास्ट नाही केला, म्हटलं वाटेत कुठेतरी करेन. चला इथे आता इकडे ट्राय करूया का. रेस्टॉरंट तर काही दिसत नाही आहे. माणसं बसलेली आहे, आपल्याला काहीतरी खायला मिळेल. थोडासा नाश्ता करू आपण.